रविकांत तुपकर यांना सभेत घुसून मारू, आमदार संजय रायमुलकर यांची धमकी। तर धमक्यांना घाबरत नाही, तुपकरांचं सडेतोड उत्तर। भंडाऱ्यात राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचं आंदोलन, विविध मागण्यांकरता एक दिवसीय धरणं आंदोलन। मोर्शी इथं उपोषण मंडपात आंदोलकांची गळफास घेत आत्महत्या, तर न्यायाची मागणी करत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलकांनी वाहिली आदरांजली। बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव इथं शेतकऱ्याच्या घरात दरोडा, सोनं चांदीच्या दागिन्यांसह 1,62,000चा ऐवज लंपास। राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली, नवी दिल्लीतून आरक्षणाचा कायदा का करत नाही, असा माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा सवाल। बुलडाण्यातील शेतकऱ्याचा भूमी अभिलेख कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न, सरकारी मोजणी चुकीची झाल्याच्या तक्रारीची दखल न घेतल्याने शेतकरी आक्रमक। तीर्थक्षेत्र पंढरपूरवर उन्हाळ्यापूर्वीच पाणी संकट, पंढरपूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा। नांदगाव शहरात पाणीबाणीची परिस्थिती, 25 दिवसांपासून शहरात पाणी नाही, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको। नांदगावात दत्तनगरसह इतर भागात भीषण पाणी टंचाई, 20 दिवसांपासून पाणी न आल्याने संतप्त महिला उतरल्या रस्त्यावर। सोलापुरात युवा सेनेचा रास्ता रोको, पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणात 10 टीएमसी पाणी सोडण्याची मागणी। लोणावळा नगर परिषदेवर आरपीआयचं घंटानाद आंदोलन, अण्णाभाऊ साठे पुतळ्याला त्वरित मान्यता देण्याची मागणी। सांगलीच्या मिरजेत छेडछाड करणाऱ्यांना तरुणीनं घडवली अद्दल, चोप देत रस्त्यावरून काढली धिंड। हिंगोलीत पीक विम्याच्या प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक, कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन। इंडिया आघाडीची अवस्था, तुकडे हुए हजार, एक भाऊ आई बहीण एकत्र राहिले तरी इंडिया आघाडी टिकेल म्हणत मंत्री मुनगंटीवारांनी लगावला टोला। गोंदियातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान बनलं आकर्षणाचं केंद्र, उद्यानात ट्रेन सुरू केल्याने पर्यटकांमध्ये उत्साह। हिंगोली जिल्हा परिषद सीईओंच्या दालनासमोर विद्यार्थ्यांनी भरवली शाळा, शिक्षकांच्या मागणीकरता चिमुकल्यांचं आंदोलन। निफाडच्या सुंदरपूरमध्ये बिबट्या जेरबंद, शेतकऱ्यांकडून सुटकेचा श्वास। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात हापूस दाखल, पेटीला 6,000पासून 11,000चा भाव, खरेदी करता खवय्यांची गर्दी।